भाग 5. सरदार बहादूर दिलबाग सिंह हात चोळत बसला. त्याचा पराभव झाला होता, तरी तो म्हणत होता की भगतसिंग जरी अजून प्रौढ पुरुष नसला तरी त्याची बुद्धी तरी प्रौढ आहे ना. म्हणून त्याच्या सांगण्यावरून भगतसिंगला पकडण्यासाठी त्याने पोलिसांवर दबाव आणून पकड वॉरंट काढला. पण पकडायला भगतसिंग थांबायला होता ना, तो तर रातोरात क्रांतिकारी गटात सामील झाला होता. पोलिसांनी वॉरंट दाखवून भगतसिंगला पकडले असते तरी कोर्टात त्याला सोडून द्यावंच लागलं असतं. जथ्था गावाबाहेर निघाला तेव्हा ते गात होते, लाज रखली लाज रखली, भगतसिंग प्यारेने लाज रखली. शिखाचं अकाली दलांचे आंदोलन इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक बनली. त्यापेक्षा भगतसिंगने सादर आंदोलनाचे सूत्रे हाती घेऊन त्या आंदोलनाच्या माध्यमातून देशात समाजवादी विचारसरणीची मुहूर्तमेढ रोवली. शिखांचं गुरुद्वार मंदिर हे मुठभर महंतांचं होत नाही, ते सर्व लोकांचं असतं. म्हणून गुरुद्वाराची संपत्ती सर्व लोकांची झालीच पाहिजे. जनतेकडून मंदिराचा आलेला पैसा ही जनतेमध्ये सारख्याच प्रमाणात समाज परिवर्तन आणि समाज विकासाला लागलाच पाहिजे, हे भगतसिंग सर्वांना समजावून सांगत होते. लोकांना ते पटत होते, त्यामुळे त्या आंदोलनाचे उग्र धूप धारण केले. देव हा दयाळू, माता पिता बंधू असेल तर सारी माणसं त्याची मुलं झाली. बाप हा मुलांमध्येच उच्च नीच असा भेदभाव करीत नाही. गुरुद्वारामध्ये जमा होणाऱ्या संपत्तीमध्ये भेदभाव होता कामा नाही. समाजातील अस्पृश्यता ही आपलेच बांधव आहे. त्यांनी कनिष्ठ मानून दूर ठेवणे, त्यांना अस्पृश्य समजणे आणि शिवाशिवी पाळणे या गोष्टी म्हणजे अधर्म होत. जे महंत गुरुद्वारातील संपत्तीवर मौज मजा आणि चंगळ करत होते त्यांना हे भगतसिंगचे विचार कसे रुचतील. त्यांनी भगतसिंगला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यात इंग्रज सत्ताधारी महंतांच्या बाजूने होती. तरी भगतसिंगना आपल्या संघटन कौशल्य आणि कृतीप्रवण चळवळीनं हा विरोध मोडून काढला. त्यामुळे लोकांकडून त्याला भरघोस पाठिंबा मिळाला. भगतसिंग अमान्य लोकांच्या हृदय मंदिरातील देवच झाला. त्याला सारे समतेचा पुजारी या पदवीने संबोधू लागले. हे अकाली दलाचे आंदोलन इंग्रज सत्तेच्या विरोधात कायम राहावे, तरुणांनी स्वातंत्र्य आणि समानता चळवळी चैतन्य ओतावे म्हणून अभ्यासू असलेल्या भगतसिंगने युवकांची संघटना काढण्याचे ठरवले. कॉलेजात असताना त्याने जगातील क्रांत्यांचा अभ्यास केला होता. क्रांतिकारांची चरित्रे अभ्यासली होती. मुख्यतः मार्क्सवादी तत्वज्ञानाने तो भारावून गेला होता. रशियाच्या समाजवादी क्रांतीने तो प्रेरित झाला होता. भारतातही अशीच समाजवादी सत्ता यावी हे त्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी इंग्रजांना या देशातून हाकलून दिलं पाहिजे, भारतमातेला स्वातंत्र्य केला पाहिजे. त्यासाठी क्रांतिकारी स्वातंत्र्य चळवळ भरभक्कम केली पाहिजे या निर्णयापर्यंत भगतसिंग आले होते. 17 वर्षाचे भगतसिंग म्हणूनच लाहोर, कानपूर, दिल्ली दौरे करीत होते. क्रांतिकारांना भेटत होते, क्रांतिकारक चळवळ बांधत होते. तेव्हा 1924 मध्ये जेव्हा लाहोरला होती तेव्हापासून ते सुप्रसिद्ध क्रांतिकारी भगवती चरण यांच्या बरोबर काम करत होते. त्याचवेळी लाला लजपतराय यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र काँग्रेस पार्टी स्थापन केली. त्या पार्टीतर्फे तो निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात मूळ काँग्रेसचे दिवा चमनलाला निवडणूक लढवत होती. भगतसिंग आणि इतर क्रांतिकारांनी लाला लजपतरायच्या स्वार्थासाठी मूळ काँग्रेस पक्ष सोडण्याच्या वृत्तीला विरोध केला. निवडणुकीत ते त्यांच्या विरोधात प्रचार करत होते, प्रचार पत्रकही वाटत होते. भगतसिंग यांनी लाला लजपतराय यांच्या विरोधात काढलेले लॉस्ट लीडर हे पत्रक खूपच गाजलं. सुप्रसिद्ध आंग्ल कवी ब्राऊनने कवितेचे शीर्षकच भगतसिंगने त्याच्या पत्रकासाठी दिलं होतं. त्यातील काही ओळी लाला लजपतराय यांच्या स्वार्थी वृत्तीवर प्रकाश टाकत होत्या. त्यावेळी 2 ओळी अशा, जस्ट फॉर हँडफुल ऑफ गॉड ही लेफ्ट अस आणि जस्ट फॉर अ रिबन टू स्टिक इन हिज कॉस्ट ही लेफ्ट अस या पत्रकानं खूप कमाल केली. लाला लजपतराय यांचे कार्यकर्ते चिडले, पिसाळलेली. त्यांनी क्रांतिकारी तरुणांना मारहाण केली, भगतसिंगची तर धुलाईच केली. अशा विरोधाशी आणि मुख्य म्हणजे इंग्रजांना भारतातून हकलून देण्यासाठी तरुणाचं एक सशस्त्र समर्थ व्यासपीठ उभारण्याची भगतसिंगला फार गरज वाटू लागली. भगतसिंग यांनी 18व्या वर्षात पदार्पण केलं. तेव्हा त्यांनी सन 1926च्या प्रारंभ काळात सुखदेव, भगवती चरण आणि यशपाल आदी क्रांतिकारांच्या मदतीने लाहोरला नवजवान भारत सभेची स्थापना केली. या सभेचे अध्यक्ष होते श्री रामकिशन बी. पुढे ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री झाले. जनरल सेक्रेटरी म्हणून भगतसिंगने जबाबदारी स्वीकारली, तर प्रचार मंत्री म्हणून भगवती चरण काम पाहू लागले. इतर सहकार्यात क्रांतिकारी नेते सर्वस्व केदारनाथ सहगल, डॉक्टर सैफुद्दीन किचलू, लाला पिंडीदादा, लाला लालचंद्र आणि डॉक्टर सत्यपाल हे होते. भगतसिंगने शेतकरी, कामगार आणि मजूर यांची आंदोलने उभारणी केली. साम्यवादी विचारांचा त्यांच्यावर फिरून प्रचार केला. शेतकरी, कामकरी आणि युवक ही त्रिमूर्ती देशात क्रांती घडवून आणू शकतात ही त्यांची दृढ धारणा होती. या घटनेच्या मागे भगतसिंगची प्रौढ बुद्धीची प्रेरणा होती. भगवती चरणची प्रेरणा होतीच, पण भगवती चरण यांना लोक विशेष ओळखत नव्हते.
भगतसिंगला लोक भरपूर ओळखत असायचे. अनेक लोक त्यांच्या परिचयाचे झाले. समतेचे पुजारी म्हणून अकाली दलाच्या आंदोलनापासून त्यांना ओळखत होते. भगवती चरण जरी प्रचार मंत्री होते तरी प्रचार यंत्रणेचा भार भगतसिंग हेच वाहत होते. अधूनमधून दिल्लीला जाणे, तेथील दैनिक अर्जुन आणि बलवंत सिंग यांची टोपण नावाने लेख लिहित होते. कानपूरला जाऊन स्वयंसेवक बनून पूर पीडितांना मदत करत. क्रांतिकारांना मदत मिळवून देण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू, पुरुषोत्तम दास टंडन, साहित्यिक शरश्चंद्र चट्टोपाध्याय आदींना भेटत होते. या क्रांतिकारी चळवळीला डाव्या पुरोगामी विचारांची जोड देत ती यशस्वी होऊ लागली. या नवजवान भारत सभेचे उद्देश काय होते? भगतसिंगच्या चिंतनाची दिशा त्यावरून कळत होती. या सभेचे उद्देश खालीलप्रमाणे: पहिलं, भारतातील सारे शेतकरी आणि मजुरांना स्वातंत्र्य गणराज्य उभे करणे. दुसरं, अखंड भारताची निर्मिती करण्यासाठी नवजवानांमध्ये देशभक्तीची भावना पेरणे. तिसरं, शेतकरी कामकर्त्यांचा समाजवादी सत्ता राज्य निर्माण करण्यासाठी भांडवलशाही, साम्राज्यवादी आणि पारंपरिक संप्रदायांचं विरोधात उभं टाकणं. चौथं, या साऱ्या बाबी साध्य करण्यासाठी शेतकरी, कामकरी, मजूर, दलित, स्त्री पुरुषांना एकत्र आणून संघटना बाळगणे, संघटन बळकट करणे. हे 4 मुख्य उद्देश या नवजवान भारत सभेच्या स्थापनेमागे होते. त्याशिवाय तरुणात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वाढविणे, दुष्ट रूढी आणि परंपरा दूर करणे, भारतीय भाषा आणि संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करणे हे उद्देश या संघटनेने उराशी बाळगले होते. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही तत्वे म्हणजे या संघटनेची हृदयातील जणू 2 फुफ्फुसेच होती. या संघटनेनं सर्वप्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा सन 1926 मध्ये केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करायला 1 वर्ष उशीर झाला. त्यांनी तसा ठराव 1927 मध्ये केला. यावरून या नवजवान भारत सभेची क्रांतिकारीपणाची चुणूक पाहायला मिळते. नवजवान भारत सभेचं काम जोरात सुरू झालं. सिंगानं या सभेच्या शाखा पंजाबमधील सर्वदूर ठिकाणी सुरू केल्या. भगतसिंगने या सभेच्या प्रचारासाठी गदर पार्टीचे हुतात्मे झालेले करतारसिंह यांचा आदर्श ठेवला होता. देशासाठी, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी करतारसिंहानं सर्वस्वाचं दान दिलं होतं. म्हणून सार्वजनिकरित्या त्यांचा बलिदान दिवस साजरा करण्यात आला. गदर पार्टीच्या क्रांतिकारी चळवळीत 61 क्रांतिकारी कार्यकर्ते सहभागी होते. त्यापैकी 17 क्रांतिकारांना फाशी दिली. त्यातील सरदार करतारसिंहाचं बलिदान भारतीय क्रांतिकारांना सदोदित प्रेरणा देणारं ठरलं होतं. करतारसिंहासारख्या युवक हुतात्म्याचा बलिदान दिवस साजरा करण्यात भगतसिंगचा उद्देश पंजाबमधील आणि पर्यायाने देशातील लोकांमध्ये देशशक्ती निर्माण व्हावी, इंग्रज सरकारबद्दल असंतोष वाढावा आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उतरावं एवढाच होता. हा बलिदान दिवस मोठ्या जोशात आणि जल्लोषात साजरा केला गेला. करतारसिंहाचं मोठं चित्र तयार करून घेतलं गेलं. त्याला पांढऱ्या शुभ्र खादीच्या कपड्याची पार्श्वभूमी तयार केली गेली. फुलानं सजवलं. नवजवान भारत सभेच्या महिला दलातील श्रीमती दुर्गा भाभीनं आणि सुशिंदीदीनं चाकूने आपली बोटे चिरून त्या बोटाला निघालेल्या रक्ताचा टिळा चित्रांकित करतारसिंहाच्या कपाळावर लावला. ठिकठिकाणी या चित्रेच्या मोठ्या मिरवणुका काढल्या. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, साम्राज्यशाही मुर्दाबाद या इत्यादी घोषणांनी सारा पंजाब दुमदुमून गेला. भगतसिंगना या आंदोलनात लोकांपर्यंत पोहोचणं हे योगदान तर मोठं आहेच, पण त्यांनी आंदोलनात पुरोगामी विचारांच्या चिंतनाची बैठका दिली. या हुतात्म्याच्या आदर्शपणाचा उपयोग त्याने लोकांतील श्रेष्ठ कनिष्ठ भेदाभेदांना मूठमाती दिली. शोषित समाजामध्ये शोषणाची जाणीव निर्माण करून त्यांना शोषितांविरुद्ध लढण्याची उभी केली. त्यासाठी त्यांनी आपली लेखणी पणाला लावली होती. चांद या प्रसिद्ध फासी अंकात त्यांनी अनेक हुतात्म्यांच्या जीवनावर भरभरून लिहिली. शेतकरी पक्षाच्या कीर्ती या पत्रकातून त्यांनी आपली लेखनाची करामत दाखवली. हिंदी साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांनी पंजाबच्या भाषा प्रश्नावर लेख लिहिला. नवजवान भारत सभा राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर नेण्यात भगतसिंगचा मोठा वाटा होता. साम्राज्यशाही विरुद्ध संग्राम करणं, देवधर्माच्या नावावर चाललेल्या अंधश्रद्धांवर प्रहार करणं, पिढी शोषित जनतेला स्वातंत्र्य सामग्र्याची गोड फळे मिळावीत यासाठी समतेचं राज्य येण्याची पार्श्वभूमी तयार करणं आणि मुख्यतः शेतकरी कामगार क्रांतीतून समाजवादी सत्ता आणण्याचं मार्क्सचं तत्वज्ञान तरुण भारतात रुजवणं या गोष्टी भगतसिंगानं आपल्या कोवळ्या वयातच नवजवान भारत सभेच्या माध्यमातून उभे केले. यावरून भगतसिंगाच्या सखोल अभ्यासाचं, वैज्ञानिकतेचं, चिंतनाचं आणि क्रांतिकारक कृतीचं प्रौढत्व सिद्ध होतं.